लाडक्या बहिणींना 7वा हप्ता मिळणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. आज तारीख आहे 7 जानेवारी. 7 जानेवारी ते 10 जानेवारी आता पैसे फक्त वाटप होणार आहेत. आता उशीर नाही. आता महिलांच्या खात्यामध्ये 7वा हप्ता जमा होणार. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता जानेवारी महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भातली ही सर्वात मोठी आणि ऑथेंटिक अपडेट असणार आहे. अशाच ऑथेंटिक अपडेटसाठी आपल्या मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या 7व्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत महिलांना 6 हप्ते मिळाले होते. आता 7वा हप्ता म्हणजे नवीन वर्षातील जानेवारी महिन्याचा हा 7वा हप्ता आहे आणि तो सुद्धा आता महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. सर्व महिलांना खुशखबर आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट, हा जो 7वा हप्ता असणार आहे हे महिलांसाठी संक्रांतीचं गिफ्ट असणार आहे. महिलांच्या खात्यामध्ये आता 7व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. सर्वात महत्वाचा मुद्दा की 1500 येणार की 2100 येणार, सर्व तुमचे डाऊट क्लिअर करणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ विदाऊट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर बघा, लाडकी बहीण योजना महिलांच्या खात्यामध्ये आता पैसे पडण्यास सुरुवात झालेली आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भातली ही सर्वात मोठी आणि ऑथेंटिक अपडेट आपण युट्यूब वरती सर्वात अगोदर देत आहोत. तर बघा, लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आहेत. लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार हे तर फिक्स झालेलं आहे, परंतु कोणत्या महिन्यापासून मिळणार हे सुद्धा सांगणार आहे. तसेच 7वा हप्ता आता महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. सर्वात मोठी अपडेट आणि विशेष म्हणजे हा जो 7वा हप्ता असणार आहे हा जेवढ्या पण लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र महिला आहेत अशा सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये जाणार आहे. महाराष्ट्र राज्याचा हा तुम्हाला या ठिकाणी नक्षा दिसत आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही, जेवढ्या पण महिला पात्र आहेत सर्व महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप होणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी अपडेट समोर. त्यानंतर बघा, भरपूर महिलांनी प्रश्न विचारला होता की दादा तुम्ही 7व्या हप्त्याबद्दल बोलत आहात पण आम्हाला अजूनपर्यंत डिसेंबरचाच हप्ता मिळाला नाही, म्हणजे 6वा हप्ता मिळाला नाही. तर बघा, 6वा हप्ता न मिळण्याचं काय कारण असू शकतं? जर तुमच्यापैकी अजून कोणी असेल की ज्यांना अजूनपर्यंत डिसेंबरचे पैसे मिळाले नाही तर त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे सुद्धा सांगा कमेंटमध्ये की तुम्ही अर्ज कोणत्या महिन्यामध्ये केला होता, आणि हे पण महत्वाचं गोष्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता महत्वाचा प्रश्न, लाडकी बहीण योजनेसंदर्भातली महत्वाची अपडेट. तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये 6वा हप्ता वाटप झाला. तर कधी वाटप झाला? तर बघा, 24 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हप्त्याचे पैसे जमा झाले. परंतु अजूनपर्यंत अशा सुद्धा महिला आहेत की त्यांना आतापर्यंत, बघा आज 7 तारीख आहे 7 जानेवारी, आतापर्यंत सुद्धा त्यांना पैसे भेटले नाहीत. तर त्यांना आता 2100 रुपये कधी मिळणार? ज्या लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पैसे आले नसतील त्यांनी या 4 गोष्टी नक्की करा. तर त्या 4 गोष्टी कोणत्या आहेत? त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात होईल. तर या ठिकाणी बघा, सर्वात महत्वाची गोष्ट, तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म अप्रूव्ह झाला आहे किंवा नाही हे एकदा चेक करा. जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह असेल तर तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. या ठिकाणी तुम्ही पहिली स्टेप क्लिअर केलेली आहे. त्यानंतर महत्वाची गोष्ट, दुसरी जी गोष्ट आहे ती इम्पॉर्टंट आहे. तर बघा, तुमचं जे बँक अकाउंट तुम्ही फॉर्म भरताना दिलेलं आहे तुमच्या आधार कार्डशी लिंक आहे किंवा नाही हे चेक करा. जर आधार कार्ड सोबत लिंक आहे, त्याचा स्टेटस ऍक्टिव्ह मध्ये आहे, तर या ठिकाणी तुम्ही सेकंड स्टेप क्लिअर केलेली आहे. तुम्हाला पैसे येण्यामध्ये अडचण नाहीये. त्यानंतर तिसरी गोष्ट, तुमचं बँक अकाउंट मध्ये पैसे येऊन जातात पण तुम्हाला मेसेज येत नाही. तर या ठिकाणी बघा, असं सुद्धा होत असेल तर तुम्ही तुमचा बँक अकाउंट मधला बॅलन्स चेक करून सुद्धा पाहू शकता. जर बॅलन्स मध्ये पैसे वाढलेले असतील तर तुम्हाला समजून जाईल की तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत. त्यानंतर बघा, चौथी गोष्ट, 3 ते 4 बँक अकाउंट असतील तर तुम्हाला चेक करायचं आहे की तुमचं जे आधार कार्ड आहे त्यासोबत नक्की कोणतं बँक अकाउंट लिंक आहे, कोणतं ऍक्टिव्ह स्टेटस मध्ये आहे. असं सुद्धा होऊ शकतं तुम्ही दुसऱ्या अकाउंट मध्ये चेक करत असताल आणि तिसऱ्याच अकाउंट मध्ये तुमच्या पैसे जमा झालेले असतील. तर या ठिकाणी बघा, या 4 गोष्टी नक्की चेक करा जर तुम्हाला डिसेंबरचा हप्ता आलेला नसेल. ठीक आहे. त्यानंतर बघा, सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी या ठिकाणी अपडेट समोर येत आहे. तर महत्वाची गोष्ट, भरपूर जणांचा हाच प्रश्न असतो की आज कोणत्या महिलांना पैसे मिळणार, त्यानंतर 7वा हप्ता कधी जमा होणार. तर बघा, 7वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये आता लवकरच जमा होणार आहे. तुम्हाला SMS सुद्धा येणार आहे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा. तर या ठिकाणी बघा, महत्वाची गोष्ट, आज कोणत्या महिलांना पैसे मिळणार. तर बघा, सर्वात महत्वाची गोष्ट, ज्या महिलांचा फॉर्म मंजूर आहे, आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे, आता बघा हे पैसे टप्प्याटप्प्याने वाटप होतात. त्यामुळे काही निवडक महिलांच्या खात्यामध्ये बघा हे पैसे येणार आहेत. 50 लाख पर्यंत महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे पहिल्या टप्प्यामध्ये जमा होतील. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. मागच्या वेळी डिसेंबरच्या हप्त्यावेळेस 67 लाख महिलांच्या खात्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे पहिल्या दिवशी पैसे जमा झाले होते. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेचे पैसे हे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील महिलांना मिळणार आहे. ज्या ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत अशा सर्वच बहिणींना हा लाभ देण्यात येणार आहे. त्यानंतर महत्वाची गोष्ट, तुम्हाला रक्कम किती मिळणार.
तर बघा महत्वाचा प्रश्न आहे की ही जी रक्कम आहे तुम्हाला यावेळेस 1500च मिळणार आहे. बघा जानेवारीचा हप्ता तुम्हाला सध्या तरी 1500च मिळणार आहे. 2100 बाबतचा निर्णय होणार आहे, त्या संदर्भात कालच अपडेट आलेले आहे. 2100 रुपये तुम्हाला त्या संदर्भात निर्णय मार्च मध्ये होणार आहे आणि तुम्हाला एप्रिल महिन्यापासून 2100 रुपये मिळणार आहेत. तसेच 7वा हप्ता आता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भातली अजून एक मोठी अपडेट. भरपूर जणांचा एक कॉमन प्रश्न असतो की मागील पैसे येणार का किंवा थकीत पैसे मिळणार का. तर बघा तुमचे जर ऑक्टोबरचे पैसे राहिले असतील, नोव्हेंबरचे राहिले असतील किंवा डिसेंबरचे राहिले असतील, तुमचं आधार कार्ड त्यावेळेस बँकेसोबत लिंक नसेल किंवा अन्य कोणता टेक्निकल एरर आला असेल, त्यामुळे जर तुम्हाला पैसे मिळालेले नसतील तर त्या ठिकाणी बघा काळजी करण्याची गरज नाहीये. तुमच्या खात्यामध्ये जानेवारीच्या हप्त्यासोबत ते पैसे तुम्हाला मिळून जातील, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. परंतु या ठिकाणी महत्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही अर्ज कोणत्या महिन्यामध्ये भरला होता त्यावरती भरपूर गोष्टी डिपेंड असणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. आता महाराष्ट्र राज्यामध्ये 7व्या हप्त्याचं वितरण करण्यास सुरुवात होणार आहे. तर बघा सर्वात महत्वाची गोष्ट, महाराष्ट्र राज्यामध्ये तर एकूण 36 जिल्हे आहेत. तर पहिला जिल्हा कोणता असणार, दुसरा जिल्हा कोणता असणार, तिसरा जिल्हा, चौथा जिल्हा, 5वा जिल्हा कोणता असणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे येणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये थोडे पैसे उशिरा येणार, आता आपण त्याविषयी अपडेट जाणून घेणार आहोत. तर या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल किती जिल्हे आहेत, तर या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत हे सर्व महाराष्ट्र राज्यातील जिल्हे आहेत. टोटल जिल्हे महाराष्ट्र राज्यामध्ये बघा 36 जिल्हे आहेत आणि विभाग किती आहेत, तर टोटल 6 विभाग आहेत. तर बघा या ठिकाणी 6 या विभागांमध्ये हे पैसे वाटप होणार आहे. कोकण विभाग असेल, पुणे विभाग असेल, नागपूर विभाग असेल, नाशिक विभाग असेल, छत्रपती संभाजीनगर विभाग असेल, अमरावती विभाग असेल, तर या 6 विभागांमध्ये आता हे वाटप होणार आहे. सर्वात पहिला जो जिल्हा असणार आहे ज्या जिल्ह्यामध्ये पैसे येतील, तर बघा नागपूर जिल्हा आहे. त्यानंतर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे असतील, सातारा जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल. त्यानंतर या ठिकाणी बघा महत्वाचे जिल्हे या ठिकाणी बघा या ठिकाणी बघा बीड जिल्हा असेल, त्यानंतर या ठिकाणी बघा यवतमाळ जिल्हा असेल, या ठिकाणी लातूर जिल्हा असेल, त्यानंतर या ठिकाणी जे छोटे छोटे जिल्हे आहेत ना, अशा जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. कारण की बघा ज्या जिल्ह्याची लोकसंख्या कमी आहे त्या जिल्ह्यांमध्ये आधी पैसे येणार. आता उदाहरणार्थ जर पुणे जिल्ह्याचा विचार केला, पुणे हा मोठा जिल्हा आहे, मग या ठिकाणी पुणे जिल्ह्याची लोकसंख्या सुद्धा सर्वाधिक जास्त आहे, त्यामुळे पुणे जिल्ह्यातील महिलांना पैसे थोडे उशिरा मिळतील, ही सुद्धा गोष्ट लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. आता हे पैसे तुम्हाला टप्प्याटप्प्याने वाटप होणार आहेत. एका दिवशी हे पैसे सर्व महिलांच्या खात्यामध्ये पाठवणे पॉसिबल नसतं आणि त्यामुळे ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. त्यानंतर बघा सर्वात महत्वाची गोष्ट, आता लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी खुशखबर आहे की लाडक्या बहिणींची यंदाची संक्रांत गोड होणार आहे. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये संक्रांतीच्या अगोदर पैसे येणार आहेत. बघा संक्रांतीचा सण जवळ आलेला आहे. 14 जानेवारी या तारखेला मकर संक्रांत असणार आहे. बघा या ठिकाणी तर 14 तारखेच्या अगोदर सर्व बहिणींना हा लाभ वितरित करण्यात येणार आहे. सर्व बहिणींसाठी ही सर्वात मोठी खुशखबर आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट, महिलांना खुशखबर. आता भरपूर जणांचा प्रश्न असेल की आता जिल्हे झाले, आता कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी पैसे येणार, तर बघा बँकेची यादी सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. आता बँकेची यादी पुढे आहे व्हिडिओमध्ये. त्या अगोदर सर्वांना रिक्वेस्ट आहे, तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक गिव्हअवे होणार आहे पैठणी साडीबाबत, त्या संदर्भात अपडेट पुढे व्हिडिओमध्ये देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ विदाऊट स्किप करता पाहायचा आहे. त्यानंतर बघा सर्वात महत्वाची गोष्ट, सर्व बँकांमध्ये आता हे वाटप होणार आहे. या ठिकाणी बघा आता टप्प्याटप्प्याने 4 ते 5 दिवसामध्ये हे सर्व पैसे महिलांच्या खात्यामध्ये येणार आहेत. तुम्ही कोणत्याही बँकेचं अकाउंट दिलेलं असू द्या, सर्वांना हा लाभ मिळणारच आहे. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. तुम्ही SBIचं अकाउंट दिलेलं असू द्या, बँक ऑफ बरोडाचं अकाउंट दिलेलं असू द्या, ICICI बँकेचं अकाउंट दिलेलं असू द्या, येस बँकेचं अकाउंट दिलेलं असू द्या किंवा कोणत्याही बँकेचं अकाउंट दिलेलं असू द्या, सर्व महिलांना हा लाभ मिळणारच आहे. तर बघा लाडकी बहीण योजना सर्वात अगोदर या बँकेत पैसे मिळणार, तर ती बँक कोणती आहे ज्या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे मिळणार. जर तुम्ही या बँकेचं अकाउंट दिलेलं असेल तर लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये सर्वात अगोदर येणार आहेत. तर त्या बँकेचं नाव आहे पोस्ट बँक. जर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना तुम्ही पोस्ट बँकेचं अकाउंट दिलेलं असेल तर तुमच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. त्यानंतर बघा 7व्या हप्त्याचं वाटप होणार आहे, परंतु 7वा हप्ता फक्त याच महिलांना मिळणार आहे ज्या महिलांचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे, त्यांचं ऍक्टिव्ह स्टेटस मध्ये आहे, अशाच महिलांना हा लाभ मिळणार आहे. तसेच ज्या महिलांच्या बँकेची KYC पूर्ण आहे अशाच महिलांना हा लाभ देण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी बघा सर्वात महत्वाची गोष्ट, 7व्या हप्त्याचे वितरण होणार आहे. टप्प्याटप्प्याने हे पैसे वाटप होणार आहेत. हे पैसे वाटप होण्यासाठी सरासरी 4 दिवसांचा कालावधी हा लागणारच आहे. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. आता महत्वाचा गोष्ट, तुमच्या खात्यामध्ये पैसे कधी येतील त्या अगोदर सर्व महिलांसाठी खुशखबर आहे. ही खुशखबर आपल्या मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देण्यात येत आहे. तर बघा आपल्या चॅनलच्या माध्यमातून पैठणी साडीचा गिव्हअवे करण्यात येणार आहे. आपल्या चॅनलवरती ज्या दिवशी 1 लाख
सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी हे वितरण करण्यात येणार आहे. लकी विनरला हा लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी तुम्हाला काही करायचं नाहीये, फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आहोत आणि त्यानंतर त्या लकी विनरला ज्या दिवशी आपल्या चॅनलवरती 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी हे वितरण करण्यात येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा महत्वाची अपडेट आणि सर्वात मोठी अपडेट, ज्या एका लाडक्या बहिणींनी बघा काही ठिकाणी लाडक्या बहिणींनी प्रामाणिकपणे त्यांचे पैसे परत केलेले आहेत. काही कारणास्तव किंवा त्यांच्या खात्यामध्ये पैसे आले होते तर अशा बहिणींनी पैसे जमा केलेले आहेत. उदाहरणार्थ धुळे जिल्ह्यातील असतील, खानदेश ठिकाणचे असतील. त्यानंतर बघा अशा महिलांनी पैसे सुद्धा परत केलेले आहेत. त्यानंतर बघा 7वा हप्ता आता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तुम्हाला एक्झॅक्टली डेट सांगतो कधी तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत. तर बघा तुमच्या खात्यामध्ये हे पैसे 4 टप्प्यांमध्ये 7वा हप्ता मिळणार आहे. तर आता तुम्हाला हे पैसे डेट सांगतो बघा. सर्व महिलांसाठी खुशखबर आहे. आजपासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत आणि हे पैसे 7 जानेवारी ते 10 जानेवारी या कालावधीमध्ये सर्व लाडक्या बहिणींना 7वा हप्ता मिळणार आहे.